म्हणून आता सुरुवात करतोय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं वीर तानाजी चषक 2025 मी करतोय मानस मनोरे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। या स्पर्धेचा आजचा दिवस रात्र 2 आणि त्याच्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपण पाहतोय। एका बाजूला यश 11 पालिवली आणि त्यांना फाईट करताना टीम जय बजरंग भरोडी। टॉस जिंकला टीम पालिवलीने, गोलंदाजी करण्याचा निर्णय 4 षटकांची असेल मॅच। सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईक एंड वरती असतील विजय पाटील आणि अमर पाटील, हे सलामी फलंदाजीची जोडी। स्ट्राईक वरती विजय पाटील, नॉन स्ट्राईकला अमर पाटील। पिवांचा पहिला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो गोलंदाज गणेश धावडे या गोलंदाजाला 38 सर्कलचा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असेल। 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील। एक खेळाडू डीप मिड विकेट मध्ये आहेत, एक खेळाडू डीप लॉंग ऑन मध्ये आहेत आणि बाकी सगळे 38 सर्कलच्या आतमध्ये असतील। पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा येईल। आपण करूया गेम ऑन, लेट्स प्ले करूया। गोलंदाज गणेश तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला बॉल आउटसाइड द ऑस्टनची लाईन। पंचांचा नो बॉलचा इशारा यावेळेस आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय। नो बॉल, खराब चेंडूने मात्र सुरुवात केली जाते आणि यावेळेस एक्स्ट्रासच्या बरोबरीने टीमचं अकाउंट ओपन केलं जाईल। एक धाव जोडली जाते, फ्रीड असेल। फ्रीडचा बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय, स्लॉट मधला बॉल ऑन साइडला दिलाय तडावून। खेळाडू आहेत काऊ कॉर्नर मध्ये, सिंगल डाव पूर्ण। दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो, परंतु 2 धावा यावेळेस चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत। या 2 धावांच्या बरोबरीने आपण पाहतो की धावफलक पुढे सरसावला जाईल। 3 धावा यावेळेस स्कोर बोर्ड वरती येत आहेत। आपण पाहिलं की पहिल्या मॅच मध्ये जय हनुमान गोवे संघ विजयी झाला। दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं की जय हनुमान सारंगाव संघ विजयी झाला। तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं की आर के बिल्डर मानकोली संघ विजयी झाला आणि चौथ्या मॅच मध्ये आता कोण मारणार बाजी आणि कोण बनणार बाजीगर यासाठी आपण पाहतोय की दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मैदानी जंग मध्ये 2-2 हात करताना पाहायला मिळतील। हाफ ट्रॅकर बॉल, झेल मात्र टिपला जातोय। बॅटची कडा, विकेट किपर कोणती चुकी करणार नाहीयेत। कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होईल झेलबाद। पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये विकेट किपरने सुंदर झेल कलेक्ट केला आणि पहिला फलंदाज बाद होते तो न्यू गावदेवी भरोडी संघाचा विजय पाटील। धनाजी पाटील सर आमच्या समवेत आता स्कोरर मधून ते आता रिलॅक्स करतायत, रिलॅक्स लाईफ जगतायत, आता आराम चालू आहे त्यांचा। परंतु तरी ते साथ आम्हाला देत आहेत, कारण की जरी ते ऑफ ड्युटी असले तरी तरी पण ते मेहनत कधी सोडत नाहीत, कारण मेहनतीशिवाय माणसाला यश नाही। जो करेल मेहनत त्याला मिळेल यश आणि आमचे धनाजी पाटील मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहेत, चांगलं काम करतायत। जय हनुमान सारंगाव चषकामध्ये गणेश धावडे हा मालिकावीर ठरला होता। जो गोलंदाजी करतोय गणेश धावडे तो सारंगावच्या चषकामध्ये मालिकावीर। 99 धावा आणि 5 विकेट्स होत्या, कारण तिथे मीच होतो स्कोरर म्हणून। गणेश यांनी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं होतं। चांगला रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचलाय, म्हणजे ठासून गुणवत्ता भरली आहे, कम्प्लीट ऑलराऊंडर म्हणून गणेश यांच्याकडे पाहिलं जातं। नवीन फलंदाज आले, पहिल्या बॉल वरती हाफ ट्रॅकर होता, बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय। बॅटच्या अगदी अपर साइडला बॉल ब्रस्ट होतोय, त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं। सिंगल धाव तत्पूर्व मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाते। संध्याकाळचं सत्र, वातावरण मात्र थोडंसं आता थंड होताना आपल्याला पाहायला मिळेल। मैदानाच्या चौफेर बाजूला चांगली नैसर्गिक वनसंपत्ती आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलं नॅचरल ॲटमॉस्फिअर या मैदानावरती आपल्याला क्रिकेटसाठी पोषक वातावरण नक्कीच पाहायला मिळेल। आकाशामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे पक्षी उडत आहेत। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह त्या पक्ष्यांना देखील कैद करतील कॅमेऱ्यामध्ये।
अटॅक केलं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, लॉंगॉनच्या वरून उडवलं बॉल, बघता बघता बंदुकीच्या गोळीच्या वेगाने अगदी निघून चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. जीसीए चॅम्पियन ट्रॉफी आमची झाली होती तेव्हा ही पालिवली संघ हा पहिल्यांदा खेळले. नंतर दुसरी स्पर्धा सारंगावमध्ये खेळले, तिथे अगदी चांगला परफॉर्मन्स दाखवला यश 11 पालिवली संघाने. पुढचा चेंडू इथून अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कमबॅक केलाय गोलंदाज गणेश धावडे, ज्यांच्याकडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे. चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत, स्वतःला नेहमीच सिद्ध करत असतात. आणि यावेळेस जरी चौकाराचा मार बसला असला, परंतु कमबॅक त्यांच्या माध्यमातून झालाय. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. LBW लेग बिफोर विकेटची लाऊड अपील होती. 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय की काय हा प्रश्न चिन्ह होता, परंतु पंचांचा लेग बाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि एक्स्ट्रासमध्ये धाव सोडली जाईल लेग बाईटची, पण टीमच्या अकाउंटमध्ये हे देखील धाव सोडली जाते. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आहेत त्या 9 धावा स्कोर बोर्डवरती. एक फलंदाज बाद केलाय. लोक जेव्हा आम्हाला विचारतात हावर यू, तेव्हा आम्ही म्हणतो फाईन, आणि धावा झाल्यात 9 धावा स्कोर बोर्डवरती येत आहेत. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान पिंपलास बी आणि गावदेवी भरोडी. आपण दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे आहे. न्यू गावदेवी भरोडी आणि जय हनुमान पिंपलास बी आजच्या दिवसातील 5वा सामना. संत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. थोडासा स्लो स्टार्ट यावेळेस म्हणावा लागेल. चला, टाइम अलर्ट असेल, जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये, सूचना असतील. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये होईल परिवर्तन. गोलंदाज संदीप घोडविंदे यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येत आहे. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक टाकलेलं आहे, म्हणजे वेळेच्या आतमध्ये ही मॅच, हे सत्र सुरू आहे. लोवर फुटटॉस बॉल आहे. यावेळेस खेळाडू आहेत कव्हर पॉइंट मध्ये, टिपला जातोय झेल आणि संपवलाय फलंदाज अमर पाटील यांचा खेळ. बॅटिंग टीमला दुसरा धक्का, फलंदाज बाद. आजचा दिवसा जर विचार करता फुलटॉस चेंडूवर आतापर्यंत मी बघितलं तर 4 ते 5 फलंदाज षटकाराने खातं खोलले, मात्र 3 ते 4 फलंदाज असे आहेत की फुलटॉस बॉलवर ते विकेट्स आलेले आहेत. नक्कीच धनाजी सर, जर आपण पाहिलं तर बरेचसे फलंदाज ज्यांनी फुलटॉस वरती षटकार देखील मारले, परंतु आत्तापर्यंत माझ्या तरी देखणीमध्ये हेच आलेलं आहे की आत्तापर्यंत जेवढे फुलटॉस चेंडू फेकले गेले त्याच्यावरती षटकार कमी आणि विकेट वगैरे बरेचसे मिळताना पाहायला मिळतात. चेंडू मैदानाच्या आतमध्येच पडतात, म्हणजे फुलटॉस जे खराब बॉल आहेत, जे एक लॉलीपॉप बॉल असतो त्याच्यावरती धावा जास्त येत नाही आहेत. आणखीन एक फुलटॉस होता बघा, यावेळेस पण मिस झाले आहेत. फुलटॉस संधी आहेत की पनवती आहे, ते देखील आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे, परंतु पंचांकडे अपील यावेळेस मागितली जाते. लेग बाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. 1 धाव यावेळेस धावून नक्कीच पूर्ण केली गेलेली आहे. कालच्या दिवसामध्ये धनाजी सर, रात्रीमध्ये खेळ कसा राहिला होता? धावा होत आहेत, नाही होत आहेत, काय आठवणी असतील रात्रीच्या? कालच्या दिवसामध्ये आम्ही शेवटचे जर 3 सामने बघितले तर 25-26 25-26 अशा धावा होत होत्या. म्हणजे रात्रीमध्ये धावा जास्त होत नाही, दिवसाच जास्त धावा होतात. खेळपट्टी थोडीशी कडक पाहायला मिळते. पाटा विकेट आहे. यॉर्कर बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय बॉलर जर कुठली असेल तर ती असते यॉर्कर. आणि जेव्हा ब्रह्मास्त्र फेकलं जातं त्याच्यासमोर कुठलंच अस्त्र चालत नाही. आणि यावेळेस डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यॉर्कर, चांगला बॉल फेकलाय गोलंदाज संदीप घोडविंदे या गोलंदाजाने. यावेळेस फुलटॉस, हा देखील फुलटॉस फटका फसलाय सर. हव्यात बॉल आहे, खेळाडू येतात आणि फुलटॉस संधी की पनवती. यावेळेस झेल टिपलाय, परंतु स्क्वेअर लेग पंच सांगतात की नो बॉल आहे. बघा, विकेट आली होती, येऊ शकली असती, परंतु कहाणी में ट्विस्ट. इथे मात्र नो बॉल आणि 1+1 2 धावा. बिना दसरा बिना दिवाळीचा बोनस.
नसीब होगा साथ तो क्या बात असं म्हटलं जातं आणि 2 धावा मिळतात. पंचांनी आपलं हेलिकॉप्टर आता नक्कीच फिरवलं आहे. फ्रेडची संधी होती, हाणामारी करण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. डॉट बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये. चांगलं गोलंदाजी करतायत, कमबॅक केलंय. फुलटॉस चेंडू फेकलेत, खराब चेंडू फेकलेत, परंतु त्याच्यानंतर नियंत्रण ठेवलंय आणि नियंत्रणात्मक गोलंदाजी केली जाते. यॉर्कर बॉल खोदून काढलाय, ऑन साइडला खेळाडू आहे टीम मध्ये. सिंगल पूर्ण, दुसरी साडी प्रयत्न असेल पण एकाच धावेवरती यावेळेस समाधान मात्र मानलं जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 13 धावा यावेळेस स्कोर बोर्ड वरती येत आहेत. खराब सुरुवात म्हणावी लागेल, अजूनही वेल स्टार्ट मिळालं नाहीये. शेवटचा बॉल पहिल्या सत्राच्या दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहे. आखो टप्प्याचा बॉल हव्यात मारलाय, खेळाडू येईल का, कोणच त्या ठिकाणी उपस्थित नाहीये, कॉल केला नाहीये, कोणीच झेलचा प्रयत्न करत नाहीये. नो मॅन स्टँड मध्ये बॉल टप्पा पडलाय. तत्पूर्वी एकच धाव मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावा आहेत त्या धावफलकावरती, 2 बाद 14 धावा. षटक क्रमांक 3ची सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दीपेश चौधरी या गोलंदाजाला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी कर्णधाराने त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. राईट हॅम ओव्हर द विकेटने तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल आखो टप्प्याचा होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच व्हाईट बॉल आमच्या दिशेने इशारा देत आहेत. हवा तर चेंडू तुम्हाला फेकायचे नाही आहेत, कारण जर एक्स्ट्रा धावा तुम्ही दिल्या तर तुम्हाला रन चेस करताना त्या धावा डोईजर ठरतील आणि हे ओळखून मात्र आता गोलंदाजी करण्याची गरज आहे बॉलिंग टीम पालिवली संघाला. यावेळेस अटॅक केलाय, ऑन साइडला फटका चांगला, स्लॉट मधला बॉल लॉफ्ट केलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलने केलाय हवाई सफर, दिलाय दणका आणि ठोकलाय हवाई फायर, षटकार. सहा धाव्यांच्या बरोबरीने धावफलक वधारला जाईल. 21 धावा, 21 इज ऑन टोटल असं आपण नक्कीच म्हणूया. आणि इथून आता धावा जमवण्याची गरज आहे, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा कमी आल्या, 7.00च्या सरासरीने धावा आल्या आणि इथून मात्र आता तुम्हाला अटॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्वतः फिरतायत, फळी फिरतीये परंतु चेंडूला फिरवू शकले नाही आहेत. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. बघा, प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचं धनाजी सर. जेव्हा तुम्हाला मोठे फटके मारायचे असतील तेव्हा ताकद प्लस टायमिंग हे कॉम्बिनेशन जेव्हा तुमचं जुळेल तेव्हाच तुमचं मोठे फटक्यामध्ये यश येईल. आणि ते जर तुम्ही कॉम्बिनेशन जुळवलं नाही तर मात्र तुम्हाला एकेरी दुहेरीवरती समाधान मानावं लागेल. यावेळेस देखील आपण पाहतोय खराब चेंडू, वाईड बॉल किती अजून, हा सगळ्यात मोठा प्रश्न पालिवली संघाच्या गोलंदाजांसमोर मात्र उभा केला जाईल. सुरुवात तुम्ही चांगली केली आहे, लाईन आणि लेंथमध्ये कन्सिस्टन्सी राखणं फार महत्त्वाचं आहे, कारण सातत्य जेव्हा तुम्ही टिकवाल तेव्हा तुम्हाला यश मिळेल. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. यावेळेसचा बॉल सरळ बॅटने घेऊन काढलाय, सिंगल धाव मात्र मिळते आहे. आणि कन्सिस्टन्सी याच्यावरून आठवण झाली धनाजी सर, मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे, ज्यांनी ISPL सीझन 2 मध्ये आमच्या
चांभारली ग्रामीण संघाचा खेळाडू आहे ज्यांनी बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक कमवलं. तब्बल 25 लाख रुपये रजत मुंडे यांना मिळाले, ज्यांना मिस्टर कन्सिस्टंट म्हटलं जातं. आणि आमच्याच गावचे, आमच्या जवळच्या गावचे खेळाडू आहेत चांभारली ग्रामीणचे. हवेत बॉल, यावेळेस देखील झेल घेण्याचा प्रयत्न आहे. झेल सुटलाय, दुसऱ्या धावेसाठी परत आहेत आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या बरोबरीने धावा आता होत आहेत त्या 26 धावा. थोडंसं महागडं षडक या ठिकाणी ठरताना दीपेश चौधरीचं पाहायला मध्ये बऱ्याचशा धावा त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेस पण प्रहार करण्याचा प्रयत्न. जानाता वाशी आणि पॉज गई काशी असं म्हणायला आता हरकत नाहीये. मारायचा होता ऑन साईडला, गेला ऑफ साईडला. आणि यावेळेस शॉर्ट थर्डमॅनमध्ये चेंडूचं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. शेवटचा बॉल, षडक क्रमांक 3 मध्ये धावा आहेत त्या 27. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, डाईव्ह लगावली, बॉल अडवलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कोणतीच धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल, एक धाव माफ करा, या ठिकाणी धावून घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जमवल्या जातील, त्या म्हणजे 28 अर्थातच 28 धावा आहेत त्या म्हणजे टोटलवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या 14, तदनंतरच्या षटकामध्ये आला धावा 14 आणि 14 होतात 28. 3 षटकांमध्ये 28 झालेले आहेत. टाइम अलर्ट आहे बघा, टाइम झाले काय? चला, बरोबर टाइम चाललेलो आहे. चला सुरुवात करायची. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. उदय जाधव यांच्या हातामध्ये मात्र षटक क्रमांक 4 या ठिकाणी सोपवलं गेलं आहे. यावेळेस आपण पाहतोय फलंदाजाला दाखवला जाईल तंबूचा रस्ता आणि फलंदाज होईल इथून मात्र बाद. गोलंदाज तयार होत आहेत. यावरचा बॉल फटका चांगला आहे, लॉफ्ट केलाय परंतु उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर येत आहेत चेंडू खाली, कोणतीच चुकी करणार नाहीयेत आणि आडकरे फलंदाजाला दाखवला जाईल तंबूचा रस्ता. फलंदाज होईल, नो डाऊट, कॅच आउट. चला, न्यू गावदेवी भरोडे आणि जे हनुमान पिंपळास बी आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नुकतीच जी स्पर्धा संपली, वराल देवी ताडाली चषक, त्या चषकाचा विजेता संघ जय हनुमान पिंपळास बी आणि न्यू गावदेवी भरोडे. चला, दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढचा चेंडू, नवीन फलंदाज झाले बंटी पाटील, मात्र डॉट चेंडू निघालेला तिथे.
हितेश उर्फ बंटी पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तिथे. पुन्हा तोच चेंडू आणि निर्धाव चेंडू. असं वाटतंय की पहिला चेंडूचा रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतंय. आता उर्वरित शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा तोच चेंडू मात्र इथे फटका मारला येते पॉइंटच्या दिशेला. मात्र एकदा पूर्ण धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 29. शेवटचा चेंडू आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. उदय जाधव शेवटचा चेंडू यॉर्कर चेंडू पाहायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण उदय जाधवच्या मार्फत फलंदाज बाद. मात्र या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 1 आणि फलंदाज बाद केले तब्बल 3. मात्र उदयच्या नावावर फलंदाज बाद होते फक्त 2. पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावफलकावरती धावा जमवल्या 29 अर्थातच 29 धावा. आणि या ठिकाणी यश 11 पालिवली टीम समोर आव्हान ठेवलं जाईल. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र 30 धावांची गरज असेल. तत्पूर्वी पुढील मॅच आणि ज्यांचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला टीम न्यू गावदेवी भरोडी आणि त्यांना फाईट करताना टीम असेल जय हनुमान पिंपळास. या 2 टीमच्या दरम्यान पुढील मॅचचा टॉस मात्र केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित होतात आणि टॉस मात्र करतो. चांगली बॅटल मॅच नंबर 5 ऑफ डे नंबर 2 जी आपल्याला पाहायला मिळेल. जय गावदेवी भरोडी आणि त्यांना फाईट करताना असेल टीम माफ करा न्यू गावदेवी भरोडी आणि त्यांना फाईट करताना असेल टीम जय हनुमान पिंपळास. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय योगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. आदेश चेक आदेश लाईट्स टॉस आपण करतोय. वीर तानाजी चषक टॉस केला आणि बऱ्याचशा मॅचमध्ये हा पडत नव्हता पण आता तो पडलेला आहे. नशीब मात्र या ठिकाणी आहे आणि टॉस जिंकला जय हनुमान पिंपळास टीम. डिसिजन काय असेल कॅप्टन? डिसिजन पेंडिंग ठेवतो नंतर सांगतो. डिसिजन तुम्ही पेंडिंग ठेवलेला आहे. या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळत आहे. कशा प्रकारे खेळ करण्याचा प्रयत्न राहील आणि काय वातावरण आहे, कसं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये खेळताना? प्रथम तर आम्ही आयोजकांचं आभार मानतो की त्यावेळी आम्हाला संधी दिली आणि आयोजन खूप सुंदर आहे. आणि या आधी टीम न्यू गावदेवी भरोडीसोबत या आधी या सीझनमध्ये मॅच झाली आहे, मागील वर्षी मॅच झाली आणि जर झाली असेल तर काय आठवणी असतील? याच वर्षी झाले आणि हरवलेच आहे मी आम्हाला. म्हणजे आता बदला घेण्याचा तुमच्याकडे वेळ आली आहे. शुभेच्छा तुम्हाला असतील. टॉस या ठिकाणी तुम्ही गमावलेला आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना आयोजनाबद्दल काय मत असेल तुमचं? कशा प्रकारचं आयोजन राहिलं आहे? चांगलं आयोजन आहे. मांकुलच्या मैदानावर चांगला ग्राउंड आहे तर आयोजन पण चांगलं आहे. सगळं चांगलं आहे. आणि अर्थातच कॅप्टन यांनी सांगितलं की तुम्ही अर्थातच त्यांना पराभूत केलं आणि या मॅचमध्ये पण तसाच प्रयत्न राहील का? टीम एफर्ट कसा असेल, कशा प्रकारे संघ बांधणी केली आहे? हो, जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला देखील या ठिकाणून नक्कीच असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम जय हनुमान पिंपळास वन द टॉस अँड डिसिजन इज स्टील पेंडिंग. थँक्यू. चला सलामी जोडी मैदानामध्ये आलेले आहे ते यश 11 पालिवली संघाचे. विजयाचं लक्ष आहे तब्बल 24 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आहे. गणेश धावडे यांनी P1चं पहिलं षटक टाकलं होतं. 9 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलं. संदीपनं दुसरं षटक टाकलं, 5 धावा, 1 गडी बाद. दिपेश चौधरीने मात्र 14 धावा दिल्या होत्या मात्र फलंदाज बाद केलं नाही. मग शेवटचं षटक उदय जाधव, 1 धाव, 2 विकेट्स. धावसंख्या 29 आणि 30 धावांचं लक्ष समोर असताना यश 11 पालिवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. गणेश धावडे आणि दिपेश चौधरी ज्याने पहिलं षटक आणि ज्याने तिसरं षटक टाकलं होतं.
चला पहिला षटक घेऊन आलाय तो जय बजरंग भरोडी संघाचा हितेश. स्ट्राईकला असेल गणेश धावडे. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू होता, मात्र लेग साईडला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलं, मात्र एक धाव रोखू शकत नाही तिथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती यश 11 पालवली संघाची. बिनबाद 1. खातं खोल ओपन केलेलं आहे तिथे गणेश धावडे या फलंदाजांनी. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले दीपेश चौधरी. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच इशारा करतात. व्हाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये बाहेर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती बिनबाद 2. पाचव्या सामन्याचा टॉस इथे झालेला आहे. न्यू गावदेवी भरोडी आणि जय हनुमान पिंपलास. पुढचा चेंडू आता मात्र पूल आणि पॉवरफुल षटकार. भरोडी गावचे माजी सरपंच विजय भोईर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विजय भोईर आपण प्रेक्षकामध्ये असाल तर तुमची जागा तर व्यासपीठावर आहे. पहिलं षटक चालू आणि नवीनच चेंडू दिला जाईल. जय हनुमान पिंपलास बी संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे, मात्र इथे धावा फक्त 30 करायचे आहेत. लवकरच आपला डिसिजन कळवा. सुरुवात तर झालेली आहे षटकाराने. दुसरा चेंडू सुद्धा गॅपमध्ये आणि चेंडू सरकतोय सीमा पार. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. धावसंख्या बिनबाद 12. पहिलं षटक P1चं हितेश पाटील. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथा चेंडूवर चौकार. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा फुलतो चेंडू. तीच दिशा मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव होते का बघायचं आहे. थ्रो एकदम लेझी झाला होता इथे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते येते बिनबाद 14. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे दीपेश. आता मात्र बघायचा आहे. अपील केला होता मात्र पंचाने अपील नकारलेला आहे. डॉट चेंडू निघतोय आणि पहिल्या षटकातील P1च्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला आहे तो दीपेश चौधरी. आता मात्र लेग साईडला मारला फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. हा येतो षटकार. धावसंख्या बिनबाद 20. चला उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे आणि आपला डिसिजन आम्हाला सांगायचं आहे. जय हनुमान पिंपलास बी क्षेत्ररक्षण. ओके. फलंदाज आमंत्रण केलं आहे न्यू गावदेवी भरोडी आणि जय बजरंग भरोडी हा संघ इथे खेळतोय. अमर पाटील आलेला आहे. आता मात्र हलूस कटवला चेंडू ऑन साईडला
तर सिंगल धाव करून दीपेश चौधरीला स्ट्राईकवर आणतोय गणेश धावडे. चांगली रणनीती असेल ही, कारण षटकार चौकार दीपेश चौधरीच्या बॅटमधून येतात आणि मी एक सिंगल काढून दीपेश चौधरीला स्ट्राईकवर आणलेला आहे. अमर पुढचा चेंडू खेळणारे सज्ज दीपेश चौधरी. आता मात्र मोठा फटका आणि हा एक चेंडू जाईल सीमापार षटकार. धावसंख्या 27, उर्वरित 3 धावांची गरज. एकदम शांत दिमाखाने सिंगल काढून दीपेश चौधरीला आणलं. आता मात्र बघायचं आहे ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पंच वलतात, इशारा करतात वाईट. अत्यंत धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 28. विजयाचं समीकरण फक्त 2 धावांची गरज आहे. आता मात्र मोठा फटका पाहायचा, झेल होत आहे का तिथे आणि सुंदर झेल. मात्र दीपेश चौधरीचा समाप्त होतोय खेळ. दीपेश चौधरी यांनी तब्बल 7 चेंडू खेळून काढले. 7 चेंडू मध्ये तब्बल 1 चौकार आणि 3 षटकारच्या मदतीने 24 धावा कुठलेल्या आहेत. आता मात्र लेग साईडला मारला फटका, मात्र एक सिंगलच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. स्कोर इज लेवल. आता विजयाचं समीकरण फक्त 1 धावांची गरज आहे. आयोगांचे 2 षटक वाचवलेले आहेत जय बजरंग भरोडी संघाने. सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू होता, मात्र 1 धावाची गरज होती तिथे, मात्र मिसफील्ड तिथे झालेत. 1-4 विजय प्राप्त केलाय तो यश 11 पालिवली संघाने. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जय हनुमान पिंपलास बी संघ. सामनावीर ज्याने शेवटचं षटक टाकलं, धावा खर्च केल्या 1, विकेट्स घेतले 2, उदय जाधव. उदय जाधव आपण यायचंय सामनावीर. Yes, thank you so much.